संजय शिरसाट बोलतायत। देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि सीएम साहेबांची बैठक होणार आहे। आज आम्ही सर्वजण आलो होतो या इथे जी काही पाहणी करायची होती, आमदारची सिटिंग व्यवस्था कुठं आहे, गेट नंबर काय आहे, सर्वसामान्य माणसं जे आपण ज्यांना निमंत्रित केलेले आहे त्यांची ही गैरसोय होऊ नये त्यासाठी त्यांच्या 3 एंट्री ठेवलेल्या आहेत। त्या 3 एंट्रीमधून त्यांनाही प्रवेश देण्यात आलेला आहे आणि हे सर्वची पाहणी आज आम्ही सर्वांनी मिळून केले, सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मिळून केलेली आहे। आणि मला वाटतं परवा दिवशी 5 वाजता हा चांगला सोहळा आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल। राष्ट्रवादीचे नेते असं म्हणत आहेत की आमचा सुद्धा निकाल चांगला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेला जेवढा जागा मिळते तेवढा जागा आम्हाला सुद्धा मिळणार आहे। त्या संदर्भामध्ये कोणी काय बोललं या संदर्भामध्ये आता कोणतेही भाष्य केलं जाणार नाही। वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते सर्वांना मान्य असेल। अंजली दमन यांनी ट्विट केलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की हा भाजपचं षडयंत्र आहे आणि एकंदर शिवसेना ही विरोधी पक्षात बसेल। कोण अंजली दमानिया? आम्ही असे काही जरी बोलणाऱ्यांना प्रत्येकाला महत्व देत बसत नाही। दिल्लीतील महाशक्तीचा हात आहे असा राऊत म्हणतायत। आमचा हात महाशक्तीशिवाय दिल्लीच्या महाशक्तीचा हात आहे आणि आमचाही हात आहे। फक्त आता तुम्ही शांत राहा, लोकांना कंटाळा येईल इतकं बोलू नका, असा मला त्यांना मित्रत्वाचा सल्ला राहील। गुलाबराव पाटील म्हणतायत की 1 वर्ष का होईना मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायला याचा सर्व निर्णय वरिष्ठ नेते बसून घेतील। यावर आता कोणी भाष्य केलं तर त्याला कोणताही अर्थ आता प्राप्त होणार नाही। शिरसाट साहेब, आतापर्यंत चर्चा, आतापर्यंत बैठका हे सगळं झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट झालेलं आहे का की मुख्यमंत्री नेमकं कोण होणार आहे? त्याचा निकाल 4 तारखेला संध्याकाळी लागेल। तर वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल आणि मुख्यमंत्री पदासंदर्भातला निकाल हा 4 तारखेला अर्थातच उद्या संध्याकाळी लागेल असं शिरसाटांनी म्हटलंय। थेट जाऊया